ज्या घरात एक साधा संवादाचा मार्ग म्हणजे आपण ज्याला लँडलाईन टेलिफोन म्हणतो ना, तो येण्यासाठी कित्येक वर्षांचा काळ गेला आणि तिथलाच एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगा आज जगातील अब्जावधी लोकांच्या खिशातील स्मार्टफोनचा मेंदू चालवतोय. हो, हा प्रवास खरंच खूप थक्क करणारा आहे. अगदी. आणि आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपण जगमोहन भानवर यांच्या सुंदर पिचाई द फ्युचर इज नाव या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातील नोंदींचा आधार घेत आहोत. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. नक्कीच. आपला आजचा उद्देश फक्त एका व्यक्तीची यशोगाथा सांगणं हा मुळीच नाहीये. उलट पक्षी त्यांच्या अत्यंत वेगळ्या व्यवस्थापन कौशल्यातून आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दलच्या दृष्टिकोनातून आपण काय शिकू शकतो याचा आपल्याला आज सविस्तर वेध घ्यायचा आहे. खरं तर या पुस्तकाचा आणि आजवरच्या उपलब्ध माहितीचा अभ्यास करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे नेतृत्व आणि तंत्रज्ञान या दोन अत्यंत भिन्न वाटणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा एक अतिशय मानवी आणि शांत दृष्टिकोन इथे दिसतो. म्हणजे बघा, तंत्रज्ञान क्षेत्रातील एका अत्यंत शक्तिशाली पदावर बसलेल्या व्यक्तीचा मूळ पाया आणि त्यांची जडणघडण समजून घेणं हे या पुस्तकाचं सर्वात मोठं यश आहे असं मी म्हणेन. कारण गुगलसारख्या अब्जावधी डॉलरच्या अफाट साम्राज्याचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातात आहे त्यांची मुळं तपासल्याशिवाय त्यांचं यश खऱ्या अर्थाने उलगडणारच नाही. बरोबर. म्हणूनच मदुराईमधील एका साध्या कुटुंबातील जन्म, त्यानंतर चेन्नईतील वाढ आणि पुढचा प्रवास पाहणं खूप रंजक ठरतं. पण इथे मला नेहमी एक मूलभूत शंका येते. कोणती शंका? म्हणजे आपण अनेकदा गरिबीतून किंवा अगदी सामान्य परिस्थितीतून आलेल्या लोकांच्या यशाचे खूप गोडवे गातो. पण जगात असे लाखो तरुण आहेत जे अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे येतात, प्रचंड मेहनत करतात. हो, सगळेच काही गुगलचे सीईओ होत नाहीत. अगदी तेच. मग या एकाच व्यक्तीमध्ये असं नेमकं वेगळं काय होतं? हा निव्वळ योगायोग होता की आणखी काही? हा अत्यंत योग्य प्रश्न विचारलात. केवळ संघर्षाने यश मिळतं असं मानणं हा एक प्रकारचा सर्व्हायव्हरशिप बायस ठरू शकतो. बरोबर. संघर्ष अनेक जण करतात, पण त्या संघर्षातून एखादी व्यक्ती नेमकं काय आत्मसात करते यावर पुढचा प्रवास ठरतो. पुस्तकात याचा अतिशय उत्तम संदर्भ दिलाय. तो जो लँडलाईन फोन मिळवण्यासाठी आलेला वर्षांचा काळ होता ना, हो, तो वाट पाहण्याचा काळ. अगदी. त्यानं त्यांना प्रचंड संयम शिकवला. जेव्हा एखादी गोष्ट उशिरा मिळते तेव्हा तिचं मूल्य आणि ती टिकावून ठेवण्याची पद्धत माणसाच्या स्वभावात मुळापासून भिनते. अच्छा. हाच तो संयम आहे जो पुढे त्यांच्या कॉर्पोरेट आयुष्यात, विशेषतः अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी त्यांच्या शांत आणि स्थितप्रज्ञ नेतृत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इतर लोक जिथे गोंधळून जातात किंवा आक्रमक होतात तिथे ते शांत राहतात. हो, तिथे ही व्यक्ती अत्यंत थंड डोक्याने विचार करू शकते. आणि याच संयमासोबत एक प्रचंड मोठा विश्वास देखील जोडला गेला होता. नक्कीच. म्हणजे बघा, जेव्हा ते IIT खरगपूरमधून शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात स्कॉलरशिप मिळवतात तेव्हा त्यांच्याकडे विमानाचे तिकीट काढण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते. हो, ती गोष्ट खूपच हृदयस्पर्शी आहे. त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या वर्षभराची कमाई पणाला लावली. त्या एका तिकिटाची किंमत त्या कुटुंबासाठी किती मोठी असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. यातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. तो केवळ पैसांचा प्रश्न नव्हता, तर एका पिढीने दुसऱ्या पिढीवर टाकलेला तो अफाट विश्वास होता. अगदी खरंय. स्टॅनफोर्डमध्ये जेव्हा ते मटेरियल सायन्स आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांनी मुळापासून गोष्टी समजून घेण्याची सवय लावली. भारतीय शिक्षण पद्धतीतून मिळालेला भक्कम पाया आणि सिलिकॉन व्हॅलीचं ते मोकळं वातावरण. हो, सिलिकॉन व्हॅलीच्या वातावरणाने दिलेलं स्वातंत्र्य यांचा तिथे खूप सुंदर संगम झाला. सिलिकॉन व्हॅलीने त्यांना केवळ तांत्रिक ज्ञान दिलं नाही, तर मोठ्या पातळीवर जोखीम कशी घ्यायची हे शिकवलं. वडिलांनी घेतलेली ती आर्थिक जोखीम आणि सिलिकॉन व्हॅलीत पाहिलेलं जोखीम घेण्याचं धाडस यातूनच त्यांच्यातील अत्यंत नम्र पण ठाम असणारा नेता घडत गेला. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून, म्हणजे ज्याला आपण लो इगो म्हणतो, तसं काम करण्याची सवय याच सुरुवातीच्या काळातून आली आहे. आणि हाच जोखीम घेण्याचा स्वभाव त्यांच्या गुगलमधील सुरुवातीच्या काळात कसा दिसतो हे खरोखरच अभ्यासासारखं आहे. नक्कीच. जेव्हा ते गुगलमध्ये फक्त एक प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होते तेव्हा त्यांनी गुगलचा स्वतःचा ब्राउझर म्हणजेच जो आजचा आपला गुगल क्रोम आहे तो बनवण्याचा प्रस्ताव मांडला. आणि इथेच खरी गंमत आहे. हो, तो निर्णय खूप मोठा होता. कारण त्या काळात इंटरनेट एक्सप्लोरर सारख्या ब्राउझरची पूर्ण जगात मक्तेदारी होती आणि गुगलचं स्वतःचं सर्च इंजिन अतिशय उत्तम काम करत होतं. त्यातून अफाट नफाही मिळत होता. बरोबर. मग चालत्या गाडीत इंजिन बदलण्याचा हा हट्ट का?
हे म्हणजे एक उत्तम चाललेला सुरक्षित व्यवसाय सोडून स्वतःचा एक नवीन आणि पूर्णपणे अनिश्चित व्यवसाय सुरू करण्यासारखी मोठी जोखीम नव्हती का? इथेच व्यवस्थापनाचा एक खूप मोठा धडा मिळतो आपल्याला. ते चालत्या गाडीचे इंजिन बदलत नव्हते, तर त्यांना हे स्पष्ट दिसत होतं की भविष्यात केवळ सध्याचे इंजिन किंवा सध्याचा रस्ता पुरेसा पडणार नाही. अच्छा, म्हणजे पुढचा विचार. हो, त्यांनी सध्याच्या रस्त्याला डागडुजी करण्याऐवजी स्वतःचा एक नवा हायवे बांधण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्या काळातले जुने ब्राउझर्स हे एका साध्या सिंगल थ्रेड प्रणालीवर चालायचे. सिंगल थ्रेड प्रणाली म्हणजे नेमकं काय? ऐकणाऱ्यांसाठी थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? हो, नक्कीच. याचा अर्थ असा की समजा एका ब्राउझरमध्ये 4 टॅब उघडले असतील आणि त्यातील एका टॅबमध्ये काही तांत्रिक अडचण आली किंवा तो क्रॅश झाला. तर संपूर्ण ब्राउझरच बंद पडायचा, बरोबर? अगदी बरोबर. त्यामुळे जगभरातील लोकांना हे सवयीचं झालं होतं आणि कोणीही याकडे एक मोठी समस्या म्हणून पाहतच नव्हतं. पण जेव्हा सगळे काय आहे यावर समाधानी होते, तेव्हा पिचाई काय असू शकतं याचा विचार करत होते. क्या बात आहे. त्यांना माहीत होतं की भविष्यात लोक इंटरनेटवर केवळ माहिती वाचणार नाहीत, तर तिथे प्रत्यक्ष काम करतील, गुगल डॉक्स किंवा इतर जड वेब ॲप्लिकेशन्स वापरतील. अशा गुंतागुंतीच्या ॲप्लिकेशनसाठी ते जुने ब्राउझर्स पूर्णपणे कुचकामी ठरणार होते. म्हणूनच त्यांनी सँडबॉक्सिंग नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून क्रोमची निर्मिती केली, बरोबर ना? अगदी अचूक. सँडबॉक्सिंग तंत्रज्ञानामध्ये ब्राउझरचा प्रत्येक टॅब हा एक पूर्णपणे स्वतंत्र प्रोग्राम म्हणून काम करतो. एक टॅब क्रॅश झाला तरी बाकीचे टॅब सुरक्षित राहतात. हो, बाकीचं ब्राउझर आणि त्यातील काम पूर्ण सुरक्षित राहतं. याच सोबत त्यांनी आपल्या टीमच्या मदतीने V8 नावाचं एक अतिशय वेगवान जावास्क्रिप्ट इंजिन विकसित करण्यावर भर दिला, ज्यामुळे इंटरनेटचा वेग कैक पटींनी वाढला. पण हे सगळं ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं ते नक्कीच नव्हतं. नाही, अजिबात नाही. कारण हे सगळं उभारणं अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ काम होतं. आणि आधीच यशस्वी असलेल्या कंपनीत अशी मोठी गुंतवणूक करणं हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान्य नसणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांच्या या कल्पनेला सुरुवातीला कडाडून विरोध झाला होता असं मी वाचलंय. मग हा विरोध त्यांनी कसा हाताळला? इथेच त्यांच्यातील मॅनेजर आणि लीडर यातील खरा फरक दिसतो. त्यांनी या विरोधाला मोठ्या आवाजात, रागाने किंवा कोणत्याही कॉर्पोरेट राजकारणाने उत्तर दिलं नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी अतिशय शांतपणे काही निवडक इंजिनियर्सची एक छोटी टीम एकत्र केली आणि क्रोमचा एक प्रोटोटाईप म्हणजेच प्राथमिक पण चालते बोलते मॉडेल तयार केले. जेव्हा त्यांनी हे प्रत्यक्ष काम करणारे, अत्यंत वेगवान आणि जुन्या ब्राउझर्सपेक्षा कित्येक पटींनी सुरक्षित असलेले मॉडेल वरिष्ठांसमोर ठेवलं, तेव्हा कोणालाच विरोध करता आला नसेल? अगदी. कामच इतकं भारी होतं की कोणीच नाही म्हणू शकलं नाही. म्हणजेच नुसते वाद घालण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून स्वतःचं विजन त्यांनी सिद्ध केलं. होय, यालाच व्यवस्थापन कौशल्यात आपण प्रॉडक्ट लेड लीडरशिप म्हणतो. स्वतःचा युक्तिवाद भक्कम करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष उत्पादनाचाच आधार घेतला. हा त्यांचा असा मास्टर स्ट्रोक होता ज्याने पुढे गुगलची पूर्ण दिशाच बदलून टाकली. खरंच की. आज क्रोम हा जगातील नंबर 1 ब्राउझर आहे. याच एका यशामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा आणि गुगलचा दृष्टिकोन बदलला आणि याच दूरदृष्टीमुळे 2015 मध्ये ते गुगलचे आणि त्यानंतर मूळ कंपनी अल्फाबेटचे CEO बनले. क्रोमच्या वेळी जो भविष्याचा वेध त्यांनी अत्यंत अचूकपणे घेतला, तीच दूरदृष्टी आज 2026च्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या युगात गुगलचं नेतृत्व करताना पुन्हा एकदा दिसून येते. हो, आता तर जग पूर्णपणे बदलले. अगदी. आज गुगल जेमिनी आणि नोटबुक LM सारख्या अत्यंत प्रगत साधनांच्या मदतीने AIच्या क्षेत्रात एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. पण याच संदर्भात पिचाई यांचं एक विधान मला थोडं अतिशयोक्तिपूर्ण वाटतं. कोणतं विधान? ते म्हणाले होते की AI हा अग्नी किंवा विजेच्या शोधापेक्षाही मोठा आणि सखोल शोध आहे. आता थोडा तार्किक विचार करूया. अग्नी आणि विजेने मानवाचं अस्तित्व प्रत्यक्ष टिकवून ठेवलं. अग्नीने आपल्याला थंडीपासून वाचवलं, अन्न शिजवायला शिकवलं. विजेने अंधार दूर करून आधुनिक जगाचा भौतिक पाया रचला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्यासाठी अशी मोठी विधानं करणं सामान्य आहे. पण खरोखरच AIला थेट अग्नीच्या रांगेत बसवणं ही तंत्रज्ञान क्षेत्राची अतिशयोक्ती नाही का? हा बदल खरोखरच इतका मोठा असू शकतो का? यातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण मानवी प्रगती मोजतो कशी? म्हणजे बघा, अग्नी, चाकाचा शोध किंवा वीज हे सर्व भौतिक जगातील शोध होते.
या शोधांनी मानवाच्या हातांना, पायांना आणि शरीराला अफाट ताकद दिली. त्यांनी आपले शारीरिक श्रम कमी केले आणि जीवन सुरक्षित केले. पण AI हे या सगळ्यापेक्षा मूलभूतरित्या वेगळं आहे. कसं काय? कारण AI हा भौतिक शोध नाही, तर तो मानवी अस्तित्वाच्या बौद्धिक उत्क्रांतीचा एक अभूतपूर्व टप्पा आहे. अच्छा, म्हणजे AI आपल्या शारीरिक नव्हे तर थेट विचार करण्याच्या पद्धतीलाच आव्हान देत आहे असं म्हणायचंय का? अगदी तसंच. आजवरचे संगणक किंवा साधी सॉफ्टवेअर्स हे आपण दिलेल्या ठराविक नियमांवर चालायचे. मानवाने आज्ञा दिली तरच संगणक काम करायचा. हो, म्हणजे प्रोग्रॅमिंग केल्याशिवाय काहीच होत नव्हतं. बरोबर. ही एक डिटर्मिनिस्टिक किंवा पूर्वनिश्चित प्रणाली होती. पण AI हे स्वतः शिकणारे तंत्रज्ञान आहे. ते अफाट माहितीच्या आधारे पॅटर्न शोधते, स्वतःचे निर्णय घेते आणि नव्या निर्मिती देखील करते. मानवी मेंदू ज्या पद्धतीने विचार करतो त्याच प्रक्रियेची ही एक अत्यंत वेगवान आणि अफाट क्षमतेची आवृत्ती आहे. म्हणजे असं म्हणता येईल की पूर्वी संगणक फक्त एक आज्ञाधारक नोकर होता. बरोबर. आता तो एक विचार करू शकणारा सहकारी बनला आहे. तंतोतंत. वैद्यकीय क्षेत्रात कॅन्सरसारख्या आजारांवर नवीन औषधांचा शोध लावण्यापासून ते हवामान बदलाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यापर्यंत. हे सगळं AI करतंय आता. हो. मानवी मेंदूला जे काम करायला कदाचित शेकडो वर्ष लागली असती, ते काम AI आता काही महिन्यात किंवा दिवसात करत आहे. म्हणूनच जेव्हा पिचाई म्हणतात की हा शोध विजेपेक्षाही मोठा आहे, तेव्हा ते एका नव्या युगाची नांदी देत असतात. वीज यंत्रे चालवते, पण AI त्या यंत्रांना विचार करायला शिकवते. बापरे, हे खूपच सखोल आहे. हो ना. हा मानवी इतिहासातील सर्वांत मोठा, सर्वाधिक वेगाने बदलणारा आणि मानवी जीवनाची संपूर्ण व्याख्या बदलून टाकणारा टप्पा आहे. हे खरंच थक्क करणारं आहे. भौतिक साधनांच्या पलीकडे जाऊन आपण आता थेट विचार करण्याच्या प्रक्रियेतच क्रांती घडवून आणत आहोत. आणि या नव्या जगाचं नेतृत्व करणारी व्यक्ती ही तीच आहे जिने कधी काळी मदुराईमध्ये त्या साध्या टेलिफोनची वाट पाहिली होती. तोच तो संयम जो मी सुरुवातीला म्हणाले. अगदी. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आपण आज जगमोहन भानवर यांच्या सुंदर पिचाई द फ्युचर इज नाव या पुस्तकाच्या माध्यमातून एका अत्यंत प्रेरणादायी प्रवासाचा वेध घेतला. हो, या संपूर्ण चर्चेचा आणि या पुस्तकाचा सर्वांत मोठा सारांश सांगायचा तर तो नम्रता आणि सातत्य या 2 शब्दात सांगता येईल. अत्यंत खडतर सुरुवातीपासून ते जगातील सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक पद भूषवताना त्यांनी आपला मूळ मानवी स्वभाव कधीच सोडला नाही. मोठ्या जोखीम घेतानाही त्यांनी आपला अहंकार कायम बाजूला ठेवला आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीपेक्षा त्यातून माणसाची प्रगती कशी होईल यावर लक्ष केंद्रित केले. खरंय. यश हे केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसते, तर तुमच्याकडे असलेल्या संयमावर आणि योग्य वेळी अचूक जोखीम पत्करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. या शांत आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासाच्या शेवटी आपल्या सर्वांसाठी आजच्या मूळ माहितीत एक अत्यंत मार्मिक प्रश्न उपस्थित केलाय. तो कोणता? तो प्रश्न असा आहे की आपली भारतीय शिक्षण पद्धती सुंदर पिचाईंसारखे हिरे घडवण्यासाठी खरोखरच पुरेशी आहे का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. विचार करा, पिचाईंचा शैक्षणिक पाया नक्कीच भारतात रचला गेला. IIT सारख्या संस्थेने त्यांना आकार दिला, पण त्यांची खरी उड्डाणे आणि जागतिक स्तरावरचे त्यांचे अत्यंत मोलाचे संशोधन हे सिलिकॉन व्हॅलीत म्हणजेच अमेरिकेत गेल्यावरच शक्य झाले. हा खरोखरच एक कळीचा मुद्दा आहे. बुद्धिमत्ता आणि प्रज्ञा आपल्याकडे नक्कीच आहे, पण त्या प्रतिभेला फुलण्यासाठी, मोठे धक्के पचवण्यासाठी, नवनवीन प्रयोग करताना चुका करण्याची मुभा देण्यासाठी. हो, ती मुभा खूप महत्वाची असते. अगदी. आणि अत्यंत अशक्य वाटणाऱ्या कल्पनांवर काम करण्यासाठी जे स्वातंत्र्य लागतं ते आपले समाजमन आणि शिक्षण व्यवस्था आज देऊ शकते का? जोखीम स्वीकारणारं वातावरण निर्माण करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत का? हा विचार करण्यासारखा भाग आहे. म्हणूनच आपण सर्वांनी यावर अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आपण आपल्या देशात अशा प्रज्ञावंतांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योग्य वातावरण, संसाधने आणि संधी खरोखरच देत आहोत का? की आजही अशा अनेक पिचाईंना आपली खरी चमक दाखवण्यासाठी दुसऱ्या देशांची वाट धरावी लागते? ऐकणाऱ्या प्रत्येकाने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करावा. नक्कीच. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. माहितीचा हा वेध नक्कीच एक नवी दृष्टी देऊन गेला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सविस्तर माहितीच्या प्रवासात.